नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आता मी गावामधून आमच्या झापावरती आम्ही माळात राहतो, त्याच्यामुळं माळात मी निघालो आहे. तर मित्रांनो, आज पायी पायी जातो, त्याच्यामुळं म्हटलं चालता चालता ब्लॉग शूट करायचा. तर मित्रांनो, मी आता गावामधून निघालो. आता माझ्या वाटेमध्ये मी आहे मित्रांनो. तर मित्रांनो, खूप म्हणजे खूप चढा लागलेला आहे, त्याच्यामुळं थोडा दम लागतो ना, कारण खूप सरळ चढा येतो, त्याच्यामुळं आपल्याला थकवा येतोच, कुणाला का नाही, पण मग थोडा थकवा येतो. तर मित्रांनो, आता जाऊ आता आपण हळूहळू. तर तुम्हाला मी आता बॅक कॅमेऱ्याने दाखवतो कसा रस्ता आहे काही ते. मित्रांनो, तुम्हाला रस्ता दिसत असेल कसा आहे. गाडीवर काही वाटत नाही, पण पायी चालायला म्हटलं म्हणजे खूपच थकवा येतो. तर त्याच्यानंतर तुम्हाला हे दिसत असेल थोडं साईडचं वातावरण कसं आहे, कसा निसर्ग आहे. तर हो वाघदेवाचा आंबा आहे मित्रांनो. इथं आमच्या गावचा वाघदेव म्हणून इथं आहे, ह्या आंब्याच्या त्या बाजूने. आणि हे त्याच्या समोरचे नेचर. आता नंतर ह्या बाजूने तुम्हाला मी दाखवतो तो वाघदेवाचा आंबा कशा पद्धतीने आहे. तर अशा पद्धतीने हो वाघदेवाचा आंबा जो आहे तो आहे. याच्यावर आम्ही लहानपणी खूप खेळायचो, याच्यावर साका खायचो, आंबे खायचो पिकलेले. अशा पद्धतीने हा नेचर आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर हे वाघदेवाच्या वरची सपाट जी आहे तुम्हाला दिसत असेल एकदम, ती तुम्हाला दिसत असेल एकदम हिरवगार गवत पिवत उगलेला आहे. अशा पद्धतीने आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला रस्ते तर माहीतच आहेत, गावाकडे रस्ते कसे असतात ते. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पाऊस खूप येतो, त्याच्यामुळं दर दिवशी ओलाचिंब रस्ते आणि जी वाट आहे ती अशा पद्धतीने जे डोबकं भरलेलं आहे ते तुम्हाला हे दिसत असतील. आणि ह्या साईडला पाहिले तर मित्रांनो तुम्हाला दिसत असेल आंब्याची वाडी कशी झालेली आहे ती. एकदम खूप मोठे आंबे झालेले आहेत, एकदम मस्तपैकी. आणि हे इकडे पाहिले तर तुम्हाला दिसत असतील आंब्यासाठी हे JCBने खड्डे काढून ठेवले आहेत. तर मित्रांनो, खूप पाऊस चालला आहे, त्याच्यामुळं अजून आंब्यांची सोय पण लावण्याची झाली नाही. त्याच्यानंतर हो इकडचा रस्ता जो आहे तो तुम्हाला असा दिसत असेल. सगळीकडे हिरवेगार डोंगर झालेले आहेत, सगळी जागा जी आहे ती हिरवीगार झालेली आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच दाखवायचं होतं, कारण जरी जास्त दाखवलं तरीही असं आपलं रोजचं काम जे आहे ते आहे. त्याच्यामुळं मित्रांनो सर्व काही मी दावेन, पण हळूहळू सर्व माहिती तुम्हाला देईन. सर्व काही आमचा परिसर कसा आहे काय ते सर्व काही गोष्टी तुम्हाला मी दाखवीन. पण आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.